लोकांना शाळा काढल्या नाही. आता लोकांना पोरं होईन तर तुम्हाला उत आलाय. आणि त्याच्यामुळे क्वांटिटी वाढली, क्वालिटी क्वालिटी सध्याच्या जगात क्वालिटीच नाही, फक्त क्वांटिटी. फक्त क्वांटिटी. पोरं मोकार शाळेत जातात. गाडी आली 6 लाखाची न्यायला, 3 वर्षाचं पोर 6 लाखाच्या गाडीत. ते जात नाही, झोपत आहे, येता नाही, झोपत आहे, तिथंही फक्त बिस्किट खाते. आणि त्याच्याही म्हणते काय शिकवलं बाईनं, वांग शिकवलं बाईनं, काय शिकली बाई. 2.5 वर्षाच्या पोराला बाई शिकीलच काय. मी एवढ्यांना शिकतोय तरी सुधरा ना. ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिकत. बरं माझ्याकडे शिकायला का एका वर्गात भेट का, पहिली ते नदी. शिवाय रोज 3 टाइम, सकाळ दुपार संध्याकाळ. नाही चला हे फायनल करून घ्यायचं अभंगाला. ज्ञानच देवे, देवच ज्ञान आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. किचकट अभंग आहे, थोडासा किचकट आहे पण फिट करून देतो. ज्ञानच देवे, देवच ज्ञान आहे. ज्ञानच देवे, देवच ज्ञान आहे. फक्त ज्ञान असं आहे 12व्या अध्यायात पाहिजे. आणि 12व्या अध्यायातलं ज्ञान पाहिजे. कोणतं? 13व्या अध्यायातलं. आंतरिक ज्ञान व्हावे, बाह्य लाभेन स्वभावे. नाही तर ज्ञान नसलं तर गडी देखणारही पण गडी नाही. गडी देखणारही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. काय काय करतात मग घ्या लिहून यादी. यादी ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका. मुंगी किती फिरू द्या, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही आणि मासा समुद्र तरू शकत नाही. पुढचं वाक्य आहे का. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तर मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती मोठे असा, आई बापाच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. पुन्हा ऐका. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशेतलं गोचीड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. आणि ज्ञान नसणारा माणूस सुखी जगू शकत नाही. जगू शकत नाही. त्याला ज्ञानच पाहिजे आणि ते बाहेरचं नको, आतलं पाहिजे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबरांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा. कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. दरिद्रवाणी बसायचं नाही. तोंड सोडून बेडून द्यायचं नाही. दाढीला डोक्याला हात लावायचं नाही. आपल्याकडे ते दरिद्रीपणा चालत नाही. नाही तर यायचं नाही. लांब बसायचं. दुसऱ्याच्या चपला चोरायच्या घर. नको खेदा करू कोणत्या गोष्टीचा, नको खेदा करू कोणत्या गोष्टीचा.
डांबरीव नाच द्या बाई वाड्या येणार तो भाड्याच्या घरात सुरू तुझा माझ्यावर भरोसा नका तुझ्या बापाचाच नाही तर सुरू नका इथं नाचला पाहिजे इथं नाचता नाही इथं नाचता नाचता गळ्याला देवाचा पिता सिद्ध बिद्ध काही करायचं नाही आपल्या कीर्तनाला बोलत जायचं यसला यस नो लो नो पटलं तर हा म्हणा नाही पटलं तर नाही म्हणा आपल्याकडे नाही लय उत्तर हा लय उत्तर एखादा म्हणणं मला पटलं नाही मला आज उत्तर देताना महिन्यानं देणार पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण देणार पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही यसला यस नो ला नो आपण मला पटपट उत्तर द्या बायको सुरुवातीला होती का नाही मधी आहे शेवटी शेवटी नाही म्हणजे बायको शेवटी हाय ना पुन्हा लोक नाही लावायचं म्हणजे बायको शेवटी नाही म्हटलं पहिलं वाक्य नीट आहे का ए बायको सुरुवातीला नव्हती मधी हाय शेवटी नाही चला पुढे बाळ जन्माला आल्याबरोबर माया होती का नाही मधी होती शेवटी नाही म्हणजे माया पहिल्यांदा नव्हती मधी होती शेवटी नाही बायको सुरुवातीला नव्हती मधी होती शेवटी नाही आता बसलेल्या माणसाने उत्तर द्या स्वप्न खरंय का खोटंय आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं डिस्कवरी चॅनल आहे शोधत लावायचं काहीतरी स्वप्न खरं आहे का 99% लोकांचं म्हणणं आहे स्वप्न खरं नाही मी म्हणतो स्वप्न खरं आहे खरं आहे स्वप्नात माणूस उडी आणत नाही पैसे मोजित नाही प्रेषित मुका घेत नाही मारामारा करीत नाही का स्वप्न खरं आहे पण जागा झालं नाही उत्तर नीट आहे का स्वप्न खरं आहे पण स्वप्नातच खरं आहे स्वप्न खरं आहे पण स्वप्नात खरं आहे जागा झालं का स्वप्न खोट आहे संसार खरा आहे पण ज्ञान नाही तेवढंच एकदा माझं कोणी नाही हे ज्ञान आलं का संसार खोटा आहे आणि तुम्हाला आणि मला ज्ञान नाही म्हणून संसार खरा आहे ज्ञान आल्यावर संसार खोटा आहे ज्ञान नाही म्हणून आपण म्हणतो त्या बाबळी बसून या बाबळी पोच इकडली अख्खी गिन त्याची जिरीन त्याची जिरवली नाही ना मैं बापाचा नाही लोकांना काय माहिती तू कोणचा वरच्या तुकड्या पाईपलाईन करून बाहेर काढलं का मी मोकळा झालो पागल आहे तू पुढं बारं काढित होतो माग सायपन उकळती सायपन जोडीत होता नट ढिला होतो नट बसत होतं चमड खलास होत चमड बसत होतं डीपी झडती डीपी बसती तर एअर आटती आजीबाईला विचार ना कस काय चाललंय काय नाही तिसरीचं लग्न झालं का मी मोकळी झाली तुझ्या डोक्यात फरक झाला बाई तिसरी जाती तर पहिली बाळातपणा येते पहिली बाळातपणा येते तर दुसरी ऑपरेशनला येते दुसरी ऑपरेशनला येते तर धाकटी पडून जाती तू मोकळी होती कधी तू मेल्यावर सुद्धा बांधून न्यायची बाई सुतडीला उठून पाहायला बसली सगळ्या जावा आल्यात का मग प्रेत बांधून नेते सुतळीनं आवडून ती उठून बाल या जगात संसारात कोणी सुखी झालाय का येडे झाले ते लोक मग राज्य सोडून गेले ते का येडे होते का हा संसार सोडून भंडारा डोंगराव भजन केलं ते का येडे होते का आपण मला सांगतो मी संसारात सुखी आहे काय सुखी आहे जिला एकही सून नाही ना एकही सून ती बोलून देत नाही कोणा त्या पोपटावानी बोलत ती पोपटावानी तुला सून नाही ना जिला नाही ना ती म्हणती माझ्या डोळ्यात देखत आणायची अन्न अंग भया
तुला अजून सुनाचा झटका माहिती आणि सून आली का 1.5 महिना अगोदर विचारी ती प्रस्थान कवा आहे. दुःख बांधवडी काय कोणाचं कोण कोणाचं येडाय का काय. हा जिला किती जार कुत्र पाला किती जार माणूस फाडून टाकणार आणि शिवाला फक्त वाघ येऊ द्या त्याला भुकायचं इंजेक्शन द्या ते कानात आहे पण भुकत नाही. तेव्हा ते भुकलो का ह्याच्यासाठी केला होता अभ्यास विचारलंच आपल्याला ती भुकत नाही फक्त कानात आहे. इतर टायमाला कुत्र मालकाच्या गोदडी झोपत पण चोर आल्यावर खाटा खाली झोपत. इतकं हुशार कुत्र ते वाघाला म्हणतंय खाटावरचा ने मग का मुळा उठला शंभूक करी गर्जना जो देखील नाही पंचाना त्याच्यात उतरलं नाही तोपर्यंत वाटतं माणसाला हे नाही होऊ नये. कर्म कसंही करा जिरतीच. चिंता बिंता काही करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं. कीर्तन अभंगाला झालं सुरुवात. येसला येस नोला नो अभंग ज्ञानोबरायांचा आहे. कडवे 4 आहेत. अभंग उपदेश आहे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायचं नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्पाचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तू डोक्याला ताण करू नको. तू मोकळ्या मनाने जा. तूच पप्याची बिस्किट खातील. तू का पप्याची चिंता करतो नाही. पप्यामुळे तुला बिस्किट आहे नाही तर तुला कोण खात. पावसाळा संपल्यावर पुढे खेकडं निघते का भाऊ. रात गई बात गई. भुईमुगाच्या शेंगात दाणा आहे तर त्याचा मुकाम पोत येते. दाणा निघून गेला तर त्याचा मुकाम चुलीते. कोण खात. फॉर्म भरायला अख्खं गाव प्रचाराला अख्खं गाव उमेदवार पडला एकटा घरी आला. कार्यकर्ते गायब. कार्यकर्ते दुसऱ्याच्या मुलांना गेले जिंदाबाद. परत सकाळी याच्या घरी आले. प्रयत्न करू आपण. तेवढी राहिलेली 1.5 एकरला गेलाय पाय म्हणजे झाला. लोकांना काय घेणे. 99% लोकांना असं भ्रम आहे का आमच्यावर समाजाचं प्रेम आहे. समाज फक्त वापरून घेतो सोडून देतो. समाजाला तुमचं काही घेणं नाही. हा तुम्हाला भ्रम आहे का. मला लय फोन येतात मला लय मार्केट मला लय लोक लग्नाला बोलतात मी सारखा लग्नाला नाही तू पागल आहे तू पागल. लोक गाजर कोणला खात नाही. लोकांना काही घेणं नाही. जनकाचा व्यायी होता. सीतेचा सासरा होता. प्रभू रामचंद्राचा बाप होता. राजा दशरथ. बायकोच्या मांडीवर मेला. अयोध्येतला एक माणूस जवळ नाही आला. आणि तो क्षत्रिय कुलातला राजा होता. तो काय दुबळी पार्टी नव्हती ती. क्षत्रिय कुलातला राजा होता. क्षत्रिय कुलातला राजा 56वी पिढी त्याची रामाची होती. पण राम वनवासात होता तर बाप मांडीवर बायकोच्या डोकं ठेवून मेला. अयोध्येतला एक माणूस आला नाही. आणि फडफडणारा जटायू आकाशातून गेला आणि रामाच्या मांडीवर मेला. एवढा उरफाटाने आहे. फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय आणि रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाच्या जवळ मेलाय. जरा घमेंड कमी करा. घमेंड येडेवाणी करू नका कधी. असं भांबावलं बेन. 2 वर्षापूर्वी जाग्यावर डाळिंब होत 120 रुपये किलो. माणसंच माजाटली. बायकोला स्कूटी पोरीला लुना. बापन पोऱ्या धाब्या आई बचत गटात. देवानं मीटिंग घेतली. येडेवाणी करायला लागले. देवानं तेल या नावाला रोगाला फोन केला. खंदूनच टाकले. स्कूटी गेली लुना गेली. उरली होती तार त्याची क्वार्टर प्याला मोकला झाला. 2200, 2300, 2100 रुपये उसाला भाव मिळायचा कसा आहे.
कडक टोप्यावाले नाही फुगी 13 टन ऊस घालायचं पण 31 कारखान्याला फोन करायचं काय पेमेंट काढले काय पेमेंट. पहिला हप्ता कसा आहे ते म्हणायचे हप्ता जमा झाला श्वासाची शिल्लक राहिली ते आहे ना जाऊ. मग देवानं ठरवलं हे कडक टोप्यावाले आकलायचे कसे. मग देवानं गेल्या वर्षी जून महिन्यात मिटिंग घेतली 12 महिने झाली आणि देवानं हुमणीला फोन केला आणि हुमणीला सांगितलं याच्या टोपीचा शेंडा वाकवायचा. हे लई लग्न मोडीत आहे गावात लोकांची याची जिरली पाहिजे. हुमणी म्हणली मी याची जिरील बर का पण हा नंगाटे हा मी वरून येणार नाही हा फवाराय बसलाय मग मी खालून येणार हाराईल वरच्यावर मी आले खालून हारायला तुर्या कपात मी आली खालून हलगवीला गेला तर 22 ऊस त्याच्या बोकांनी पडली. करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे दुसरं वाक्य चिंता बिंता काय सगळं बहास आहे. ही गाडी बंगला काय आपले कोणता श्रीमंत बंगल्यावर जाणार आहे. लय मोठा बंगला आहे पेटवा किती कमवा कपाळाला रुपयाच. किती कमवा काय नाही घरात किती सोलर बसवा शेवटच्या घरात किती कमी झाले सगळे बॉक्स. घरात किती सोलर बसवा शेवटच्या आंघोळ अंगणातच. ऐका नीट
हे गाडी बंगला पप्प्या गुड्डी बंटी स्वीटी फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळी हिटर फिटर एअर वाफे चिंगड्या कांदे गोण्या बकर अंडे लाटणं पळपट हुकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वर्गळ उशी गादी तक्क्या नळ्या नळ्या खांड खुंड बोंबड सुकट अंड टरफाल गुजीरवाण्या घरात काठवण ते कोणाला अग्निशिका वहिनी साहेब ते धक्का धोबी पछाड परत आला परत गोष्ट छोटी डोंगरवडी तुकता कला नागरा शिक्षणाचा ऐकू झेंडा मानेमिस खान राजनीती दबंग वांटे शिंगम बॉडगा झगा चिकन जमिनी दुनियादारी लय भारी माझे मन तुझ्या आल्या तर माझी सटकली पपिते पपिते पारुला ही पोरगी सातू तुपातली सिट्टी वाजली गाडी सुटली पदर गेलाय वर शांताबाई शांताराम चिमडी उडाली वर आला बाबूराव भाऊ बोलली चिंगाट सुरू तुझा माझ्या भरोसा नाही काय बाई वाड्यावर या मला आमदार झालं तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं एवढं पाठ करा 1 वर्ष लागत हा सगळा भास आहे बाबा अभंगातला दुसरा मुद्दा संपला चिंता बिंता काही करायची नाही आणि अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुढी मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये लोकनेते काय सर्व शिवसुदेव अप्पा दामोदर सावंत पाटील माजी सरपंच चेअरमन का पण तू गप ना एखाद्याने घेतलाच नाही अरे लफडास निगेटिव्ह बोल ना आपल्या लोकांचे विचार पहिल्यापासून कसे निगेटिव्ह पॉझिटिव्ह राहायचं कधी आणि एक वाक्य बस ध्यानात ठेवा आपल्या मनसाताई पाटील परावर दुःखात प्रसंगाला जमलेले आपतेष्टील परिवार गायक वादक गुढी जन्मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात आता त्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अभंगाची पीठिका पाहिजे पण त्याच्या अगोदर तुम्हाला जन्माला यावं का लागतं अरे मरावं का लागतं मरायचं कसं मरून दाखवतो स्वर्गात नेऊन घालतो खाली आणून सोडतो मग काढव्यात घालतो आता पहिली गोष्ट महिला मंडळ पुरुष मंडळ सावध बसले बऱ्या बैठे बैठे सावधान आणि महिला पुरुषाने उत्तर द्यायचं ना आपल्या कीर्तनाला बोलत जायचं मागच्या जन्माचे भोग भोगून तुम्हाला संपवण्यासाठी जन्माला यावंच लागतं याच्यावर तुमचं मत काय आजारी तुम्ही आपल्या कीर्तनाला येसला येस म्हणायचं नोला नो म्हणायचं मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी तुम्हाला जन्माला यावंच लागतं याचं तुमचं मत काय बरोबर आल्यावर तुम्ही मागच्या जन्मी जेवढे भोग केले ते तेवढे मला भोगावाच लागतील भोगल्याशिवाय सुटका नाही याच्यावर तुमचं मत काय आणि भोगायचं नसेल तर यादी सांगतो त्याच्या यादीप्रमाणे चला कर्माने रावण असाला गेला कर्माने दशरथ पुत्र योगी गेला कर्माने रावण क्षय पावला आणि कर्माने वियोग घडला सीतादेवी पुरावा 18वा अध्याय नवुष स्वर्गाधिपती झाला परंतु राटी भांबावला आणि भुजंग पावला देव कधी कुणाचं वाईट करत नाही अंडरलाईन सेट करून घ्या भिंतीवर लिहून ठेवा घरात देव कधी कुणाचं वाईट करत नाही पण ज्याच्या कर्माची फळ आहेत ती भोगून घेतल्याशिवाय राहत नाही मुका का झालो होतो पंडित महाज्ञानी 4 वेद मुखदगत वाणी गर्वामध्ये झाली सर्व आणि बोलत जा बैरा का झालो माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता आणि बैरा झालो नरदेही बैरा का झालो मुका का झालो ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ आहे ज्यानं त्यांना भोगायचं आहे माझंच वाईट झालं माझंच नशिबी आलं असं भंगार बोलायचं नाही कधी मला तसा नवरा कस काय मिळाला देवाला माहीत सुद्धा नाही तुमचं कसं जमलं म्हणजे पेपर सुटल्यावर जमलं का कलवरी होऊन गेल्यावर जमलं हा बावळेपणा नाही करायचा कधी मला वाक्याने नाही का देवाने देवाच्या बापावर कर्माची सुटका केली नाही तर तुम्हाला कशी करेल एकच उदाहरण मरेपर्यंत ध्यानात ठेवा पहिला मंडळी पुरुष मंडळी घुसलोय आपण अभंगात कर्माचं फळ आतापर्यंत कुणाला चुकलं नाही यावर तुमचं काय मत आहे आणि चुकणारही नाही ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पैशाला हात लावला नुसत्या मालच कमीत राहिली पगाराला हात लावला नाही येणे झाले रिटायर झाले येणे पागल झाले सत्तावीस खोल्यांचा बंगला 13 बेडरूम एकच बाथरूम 9 पोरं एकच पोरग 9 बाथरूम उरफाट्या बावलीचं पोर ती नवरी बाळाने आलं ती मिवणीला खुनवायचं ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ
एक उदाहरण एका मिनिटात सांगतो. एका मिनिटात एका मिनिटात एक उदाहरण. बारीक आहे का? कर्मातून कोणी सुटला का? रामाला आडवं आलं ते कर्म, लक्ष्मणाला आडवं आलं ते कर्म, भरताला आडवं आलं ते कर्म, रावणाला आडवं आलं ते कर्म, रामाच्या बापाला आडवं आलं ते. आता उलट सांगू का? सख्या बहिणीचं लग्न झालं. सख्या बहिणीचं लग्न झालं माहिती म्हणतं. भावानं 18,000 घोडे बहिणीला दान केली. 18,000 घोडे. आणि बहिणीचं लग्न झालं महाराज. आणि लग्नाच्या वरातीत आकाशवाणी झाली का तुला बहिणीला होणारा पोरगा तुला मारणार आहे. बहिणीला भावाला जेलमध्ये ठेवलं. बहिणीला दिवस गेले. बहीण बाळंत झाली. बाळंत झालेलं पोरगा आईला स्तनाला नाही लावता आलं. भावानं दगडावर आपटलं. 6 आपटले. 7वा योग मायेने नेला. आणि 8वा कृष्ण जन्माला आला. 8 पोरं होऊन आईला पोराला स्तनाला दूध पाजता आलं नाही. आणि तिथं काय देवाची आई होती. देवाची आई बचत गट काढी 3 सासराव काश्मीर. सासऱ्याला 4 दिवस झाले आंघोळ नाही. आणि ही उद्दीपनाला भजी काढी ती. सावधरा 8 पोराच्या आईला झालीत. ती आईला मुलगा स्तनाला लावता आलं नाही. पण जिनं जन्मालाच घातलं नाही तिचं स्तन इतकं भाग्यवान का जगाचा बाप त्या स्तनातलं दूध प्याला. काय भाग्यवान स्तन असेल ते का त्या स्तनाला जगाच्या बापाचं तोंड लागलं. घटाघटात त्या स्तनातलं दूध प्याला. हिला 8 मुलं झाली. एकाही स्तनाला लागला नाही. तिनं जन्मालाच घातला नाही. काय तिची मांडी असेल का त्या मांडीवर जगाचा बाप खेळला. कृष्ण खेळला मांडीवर. आयता तुपलीत बसून गेला तिला भेटायला. नदी घाबरली. आणि ती मांडी किती भाग्यवान. काय तो जिजाबाईचा पाय झाला महिला मंडळ का साक्षात पांडुरंगाने हातात धरला. काटा दिसायला नाही. उरफाट्या पोथ्या वाचीत जाऊ नका. आता ज्याला जगातलं दिसतं त्याला पायातलं दिसत नाही. आमचे कीर्तनकार म्हणते जिजाबाईला पाय काटा भरला. गपची बस. जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिभेला लागावं ही देवाची इच्छा होती. आपले लोक उरफाटे पोटे व्हायची. तर वाळल्यानं 7 रांजण बामणं मारले. म्हणजे एवढी बामणं आणली कुठून होती. इथं 2-4 गावा मिळून एक बा म्हणे त्याला 7-8 हजार बामणं सापडली. बरं सापडली तर सापडली. बामणं डोंगराला गेलती का आला. काय करावा काय त्यांना गावातलंच खापानं. कुडून लोक डोकं लावी त्यात काय कळत नाही. वाल्यानं 7 रांजण बामणं मारली हे वाक्य कधी पाठ करू नका. पण वाल्यासारखा जगात भाग्यवान कोणी नव्हता का नारद त्याला भेटायला गेला. मग तुम्ही म्हणाल वाल्या राक्षस होता का. वाल्याला नारद भेटायला गेला हे त्याचं भाग्य. वाल्यासारखा भाग्यवान कोणीच नव्हता. फक्त त्याला संगत वाईटाची होती. तुम्ही मी भाग्यवानच आहे. फक्त संगतीनं बरबादी. उरफाट्या पोथ्या वाचायच्या. रावणाने सीता पळवली. पळू दे. तुला काय तकलीफ झाली. मग आता भजने बिजने सगळे उत्तर द्या. टाळकरी बिडकरी दिंडीकरी इनेकरी चोपदार विबदार दिंडीवाले वारकरी मोकार गण ठोकणारे. हात जाईन तिकडच गंध हात जाईन तिकडच. तुम्ही मला उत्तर द्या. हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीतामाळ घालेल. हे मात्र कोणाचं आहे. जनक राजाचं. जनक राजाचं म्हणणं होतं मी धनुष्य मानलंय ज्याच्यात घमेंट त्यानं उचलायचं आणि माझी पोरगी त्याला बायको मिळणार. काय याचं कारण माहितीये का महिला मंडळ. पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापालाच व्हॉट्सअपला कळलं कुठे गेली काय नको आता. बाप काही मी इंटरनेटच्या बाहेर. आणि जनकाला सांगितलं जो धनुष्य उचलाय त्याला मी पोरगी देणार. घमेंडीवर लग्न आहे. कोणालाही काम नाही. निम्मे राजे आले. धनुष्य पाहिलं. सीता नको. जगणारच नाही तर सीता उचलून काय करणार. बरं आपण मारणार आणि सीता मिळणार म्हणजे हाय ती रानकी होणार.
हे कुठाने करण्यापेक्षा निम्यानी धनुष्य पाहिलं आणि निघाले घरी. त्याने विचारलं काव चालले, पाहिला आलतो. सीता नको, इथं लय बारीक आहे का आता. आता या पठ्याला नव्हतं आमंत्रण, राम गडी आलाच का, त्याचं नावच रावण आहे. आणि रावण म्हणजे वारकरी ध्यानात ठेवा, रावण म्हणजे अहंकार आहे. बोलवायची गरज नाही, येतोच. वाजवता आलं का अहंकार आला, गाता आलं का अहंकार आला, कीर्तन करता आलं का रावण वाजवतो. खास गट्ट्या, हातोड्या, पावडरचा डबा, पिठा, तुला फोडायला येतो का. गातो खास, इको दे, बाज दे, कोण फिरो, गाऊस नको. भागवत कथा चांगली करतो, पण ज्या गावात कथा ठुली तिथूनच रुक्मिणी नेली हो. अहंकार, आणि त्याचं नाव काय, रावण. आणि तो रावण मांडी ठोकीतच आला, बोलवायची गरज नाही. रावणाने धनुष्य पाहिलं आणि रावणाने जनकाला सांगितलं, का रे तू एवढा मोठा कार्यक्रम ठेवला, मला आमंत्रण का दिलं नाही का. हा सुद्धा परत काय आला, अहंकार. जनकानं, जनक हुशार होता, असं किरकोळ नव्हतं. हो, जनक काय, जनक काय म्हणलं माहितीये का, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या ताकदीचा अपमान. काढलं राव, नुसतं मांड्याच वाजवायचं राव, मांडी लाल झाली, फुगलं राव. आणि कधी सांगून ठेवतो तुम्हाला, गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये आणि आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नये. हा, महिला मंडळ तुम्हाला जर कोणी सांगितलं सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही असं सांगा, मी त्यांच्यात आहे. घर त्यांचं आहे, वीर त्यांची, जो खिलारी माझ्या तांब्यात येतोही त्यांचाच आहे. फक्त तो खिलारी सांभाळायला माझ्याकडे आहे, कारण तो मी सोडून कोणचा ऐकत नाही. खिलारी माया अंडर आहे. पुरुषांना सांगून देतो, एक कार्ट गावातलं तकलीफ द्यायचं, माझाटलं मोका पहिलवान व्हायचं, तर त्या बापाने त्याला कोल्हापूरला घातलं. गावात वैतागलं म्हणून कोल्हापूरला घातलं. ते कोल्हापूरला अंडे खायचं नसतं, पण फोडून नव्हतं खात, टारफाला सगळं अंडे खायचं. ते माझाटलं मोका, ते लागलं कुस्त्या खेळाय, रेवडेव खेळ, फुफुट्याव खेळ. असं करता करता तर एक दिवस हाणली ना कुस्ती, आणि ते झालं महाराष्ट्र केसरी. गावातली लोक म्हणले, आता याचा सत्कार व्हा, गावचं नाव एवढं मोठं केलं. आणले, नाश्ता पाणी झाला, आणि गावातला एक जण म्हणला, त्याला बोलू द्या 2 मिनिटं. ते म्हणले, येड आहे ते काम पाणी घाली राख्या, आभार मानून कार्यक्रम संपवा. काही ना गाव बिघडवायची सवय. बोलू द्या, बोलू द्या, बोलू द्या. बिचाऱ्यानं एवढं गावाचं नाव मोठं केलंय, बोलू द्या. तुम्ही काय बस बोंबलं तर त्याला बोलू द्या. काही लोक अशीच राहिले, फक्त खंडीच्या वर्णात मुतायचे. ठरत ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलाच कोपऱ्यातून. का करायची बा, मुतला खंडीच्या वर्णात, दिला बोंग्या करून गेला गावाला. हे राहिलं उभं बोलायला, मग याला सुत नव्हतं, याडच होत. तर म्हणलं गावाची तर जिरावली, मला गाव नाव ठेवत होतं, म्या गावाची जिरवली. आता एकाची इच्छा आहे, गुरुला उलट पालट करायचं, बस. लोक म्हणले घ्यायचं क्या, ते गुरुच्या मुळा उठलं, माझाटलं. ते सकाळीच गेलं, गुरु म्हणले जय हरी. तो म्हणला जय हरी नाही, कल्याण नाही, भेवडी नाही, उद्या आपली होणार. गुरु म्हणला, तू माझाटला मोकार, मी गुडघ्यातून गेलो, तू मला कोणीकडे भिक्षी होणार. गुरु म्हणले ये उद्या. त्या अख्या रात मांड्या वाजवायचं खोलीत, 2-3 वेळा भांड्याची मांडणी पडली ते लोक. आणि सकाळीच 5-50 याडपट्टा घेऊन आलं, लंगोट लावून गुरु पुढून नुसतं मांड्याच वाढायचं. गुरुला घामाला आपला शेवट आला. आज याच काय बसा, दसमुसाळे गडी कुणी सुद्धा आणि टाकी मारून
गुरु असे उभे राहिले. मग यानं होऊन गुरुला काला कवळी मारायची? ही मांडी वाजत गेलं, होऊन गुरुला कवळी मारली. गुरुला एकच डाव टाकला, उलट पालट झालं आणि तोंडात माती गेली. तो उठला आणि गुरुला म्हणला, तू सगळ्यात नालायक गुरु आहे मला. का तो हा डाव मला का शिकवला नव्हता? गुरु म्हणला तो हा डाव आज वापरायचा होता, या नाही का काय तू? मला माहित होत तू त्या क्वालिटीचा आहे, तू इथं या जागेवर येणार म्हणजे. रावणानं धनुष्य उचललं, प्रश्न चालू आहे बरं का आपला. आणि रावणानं धनुष्य उचललं तर रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं. 2-4 बरगड्या रावणाच्या मोडल्या. रावण मेलं बिलं नाही, पण रावणाच्या अंगावरचं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. तेव्हा ते धनुष्य उचललं. माळकरी नीट आहे का बरं का? उत्तर तुम्ही द्यायचं आता. माळकरी, रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली, पण तेच धनुष्य सीता तरी झालायचा. माझे दात का गेले? तो कधी बकरू कोणत्या क्वालिटीचं पाहिलंच नाही. लिंबू पिळूनच हाणायचं तू. तुला का मतदानाचे पैसे वाटायला दिले, तो वाचले सुद्धा नाही, मोजताच येईल तुला. देव येतो, कोणाला सोडित नाही. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य झालंय, देव कधी कोणाचं वाईट करत नाही, पण कर्माची फळं भोगल्याशिवाय राहत नाही. यादी झाली, पुन्हा वळवळ करायची नाही. मला सून अशी कशी काय आली? कोणत्याही स्त्रीला थोरली सून नंगाट येत असते, मधली नाही येत. कोणत्याही थोरल्या सुनापा सासू दुश्मनच आहे तुमच्या. याच कारण माहितीये का? काय माहितीये का? तुम्ही सून होऊन आल्या तेव्हा तुमच्या सासूला मरणाचा त्रास दिला, त्याचा बदला घेण्यासाठी सून तुरली तशी आहे. थोरली सून म्हणजे सासू जिरवण्याचं मशीन. सुटका नाही, सुटका नाही. स्त्री येते, स्त्री म्हणजे पोरगळपणा नाही. महिला मंडळ, तुमचा असा भ्रम आहे का यांना आम्ही एवढ्यांना जिंकलंय, यांच्या वर्णावर जाऊ नका तुम्ही. हे वरून असे दिसते. हा, तुम्हाला बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का बुवा नवरा म्या ताब्यात घेतला, सासरा म्या ताब्यात घेतला, मी घरात कोणाला खात नाही. ही मंडळी दमानं काम दाखवते, डायरेक्ट अटॅक करीत नाही. कशी करते ऐका. नवीन सून घरात आली ना, नवीन येईन त्याच्या पाया पडते. आपल्याला वाटतं जिजाबाईच आली का नाही वैकू. पदर सरकून देणार नाही, कुंकू भारी लावणार, लवकरच उठणार, घरातला कचरा काढणार, सासूला काहीच करून देत नाही. ती सासू बावळाट, ती भेटन त्याला म्हणते बस. काळजी होती माझ्या पप्प्याची मला, आता नाही. पप्प्याचं काम, पप्प्या मा नशिबान. वस्तू उशिरा मिळाली, पण वस्तू मला पप्प्याचीच काळजी होती, पण वस्तूला नाव ठेवायला जागा नाही. मला तर ना आता मोकळं झाल्यासारखं वाटत. हिच्या घरात बुकती, तिच्या घरात बुकती, हिच्यापाशी हिच्यापाशी बुकती, तिच्यापाशी बुकती. ती फक्त भावनेच्या आरी निर्णय घेते. तिला विचारलं ना सून कशी काय, 15 रुपया काम झाला. मा पप्प्यावर होते संकट, पण पप्प्या आता वस्तू खास झाला थोडा त्रास. वस्तू नाव ठेवायला जागा नाही. लवकर उठती, घर झाडीती, पाणी भरीती. माझ्या पप्प्याची तर इतकी ठेप, मी तर मोकळी झाली. अगं बाई, हे फक्त नागपंचमी होतच चालत. एकदा तिनं वारुळ पुजलं, आणि पप्प्याची गटारामुषा झाली.
इथे गटारामुशन तिचं येतं वारुळाचं पूजन. तिनं एकदा नाक पुजला ना मग ती एकेकाला काम दाखवते. पप्प्याची आम, पप्प्याची आई दिंडी तुळशीवाली. पप्प्याचा बाप जेटेकरी. सगळं घरदार नील. आणि हा जो पठ्ठा आहे ना महिला मंडळ, हा बोलत नाही, सगळं बायकोच सहन करतो. पण कवर माहितीये का, तुम्हाला सून येईपर्यंत, आणि तुम्हाला सून आली तुमच्यावर धावली, मोकळ्या मनानं एवढाच पठ्ठ्या हसतो बघतो. त्यालाही झालं काय झालं, सुटलो गुलामगिरी. म्या कसे दिवस काढले माझं मला माहिती. आता माझं राज्य म्हणती सासू म्हणती, सून तुमच्या देखत म्याव धावली, शब्द बोलले नाही तुम्ही. तो म्हणला बोलायचं नसतं, हे वसूल करायचं असतं. 31/3चा दिवस आहे हा. 31 मार्च ऑडिट डे. ऑडिट डे. मी आता निवांत पाहत राहणार, तू अशीच भुकत राहणार. कारण एक काळ तो आम्हाला भुकायला लावलं होतं, आणि मग तिची घरात किंमत कमी झाली. मग ती तोंड जुडी, ती घरात कोणी राहिलं नाही. ज्याच्याशी लगीन केलं तो मुका झालाय. मुका झालाय म्हणजे तो बोलत, आणि जो म्या पैदा केलाय तो तिच्यावर झुळून पाणी पितोय. म्या जगावाच का आला, तो आज जगूच नाही, हाच त्याच्यातला सिद्धांत. तो मोकळ्या मनानं वर जावा, पण तू वरही भांडण लावायला बसली तेव्हा निवांत जावा. हो, ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना, ते कार ते बोलून देत नाही कोणा. बायको करू दे, अशी नीट करून टाकी. आता करू दे नाही, मिळू दे. रेंज गेली रे, रेंज. 35 नवरदेव आहेत, काही 35, 15 राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले आगडी तसा. 40 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन, पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पहिला मला पाहिला. जन्माला आल्यावर मरावंच लागेल. भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. वाहिला उद्वेग दुःखाचे,
आपण आलो. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, कधीही देवाबद्दल वाईट बोलायचं नाही. मरावंच लागतं. आता कधी मरायचं, मरून दाखवतो. बारीक आहे का, आता लिहूनच घ्या. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. नीट ऐका जरा. काही मेलं गाव कोणी म्हणायचं ते वैकुंठवासी बराळू नका काही. एक, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2, शुक्ल पक्ष असावं. 3, उत्तर आयन असावं. 4, मरताना इंद्रिय टवटवीत असावी. 5, शरीराचं तापमान समान असावा. आणि 6, माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ओव्या. असं बोगसगिरी चालत नाही. उद्या तुम्ही म्हणा आता हे मी पोपट्यावानी बोलतो, मरायच्या टायमाला भरमिष्ठ होऊ शकतो, बोंबील मागू शकतो. असं नाही चालत ते. काही माणसं म्हणते तो आषाढी एकादशीच्या दिवशी मिळाला म्हणजे पवित्रच होता, दिंडीतच मिळाला म्हणजे पवित्र होता. अशी बोगसगिरी चालत नाही. 1, दिवसा झालेला असावा. 2, शुक्ल पक्ष असावं. 3, उत्तर आयन असावं. 4, मरताना इंद्रिय टवटवीत असावी. मग एकाने मला कीर्तनात उभं राहून विचारलं, या गोष्टी जर खऱ्या आहेत तर मधीच माणसं मरतात, ह्याचं कारण काय? ते ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण चोरून लाईट घ्यायले, मग कशाला खोक्यात बोट घालायचं? कशाला इंडो सल्फान पेन हे पे ते हाताने मरण आहे. कोणी सांगितलं होतं? महिला म्हणलं तुम्हाला इरी थोडी टाकाय. बरं काय तुम्हाला तकलीफ आहे? सरकार तुमच्या बाजूनं, गाव तुमच्या बाजूनं, कायदा तुमच्या बाजूनं. तुमच्या इतके सुखाचे दिवस आहे का कोणा? तुम्ही आपलं नुसतं बावलाटवानी बरळत राहायचं, आमच्या अन्याय हो राहिला, आमच्या अन्याय हो राहिला. अन्याय ज्यांच्यावर झाला ते शब्द बोलत. बाई रितमेली का आली पोलीस गाडी, आखा वाडा उचला. सुलत भाऊन, मावस भाऊन, साडून. ते म्हणले लग्न झालं हेच माहित नाही आम्हाला, गरका मारून या. असं नाही. एक ध्यानात ठेवायचं महाराज, लोकशाहीच्या अधिकारामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र जगण्याचा अधिकार जरी असला तर त्याने धर्म सोडून जगावा हा अर्थ नाही. काही आपलं कशातही पैसे घालत बस. काय झालंय सध्या? पैशाला आलाय ऊत आणि लोकांना भेजा झालाय कमी. आणि ही श्रीमंत जी माणसं आहेत ना महाराज, यांनी पैशाच्या घमेंडीमध्ये गरीब वरपालूनच टाकली. बरं गरीब इतकं नालायक श्रीमंताच ऐकत येते. बाबा सांगून मिळालं तर ऐकत. आता हे श्रीमंत माणसं पुरीचे लग्न करतात, कोटी 1.5 कोटीचे. हे काय 2 एकर उसावून 3 एकर कपाशी करतात. त्याला म्हण करा बरं 10 एकर कांदे लावून कर बरं पुरीचं लगीन. त्यांच्याकडे पैसे इन्कम आहे, धाबे आहेत, बार आहे, शाळा आहे, पेट्रोल पंप आहे, अंगणवाडी आहेत, बचत गट आहे. तुझ्याकडे काय गात रे? 3 मशीन 2 ट्रॉल्या तिचे ते हप्ते फेडरायचे राहिले. तू त्यांचं पाहतो. चांगले लोक खाली बसून जेवत होते, या श्रीमंतांना किडा आला, उभ्यानं जेवण आणलं आणि ते वरण नाला एक ताटली हातात घेत भात. एक ताटलीच घेऊन गेलो, भातच सापडा त्यानं घरी नेली ताटली. एकाला भात सापडलं तर एकाला भात सापडलं तर वरण सापडलं. तेवढ्याने एकानं धाका लावला, भातही सांडला. ती वाईट लागलं म्हणला उडत गेलं नाही. काही करीत बसायचं आपलं. अहो काही झालं तर संस्कृती कुठे पैशाने मिळते का महाराज? लाख तुमच्याकडे पैसा आहे, जेवण खालीच बसून असावं. काय मत आहे तुमची? गाठी टाका ना. लय उता आला तुमच्या पैशाला तर जेवणाला गादी द्या. जिच्यावर बसलं ती गादी घरी नाही, त्याची सोय तरी होईल. ही भंगार भुंगार जेवणा नाही काही. काही नवीनच आणायचं. त्या पैशाला उत आला आणि किडा आला. तो गुलाबजामू चांगला गोल होता, कोणला मुळ्यात उठलं, गुलाबजामूच लांबावला. काय कोणच्या बापाचं गेलं तर चांगला गोल गुलाबजामू म्हातारी माणसं टपाटपा खात होती.
दात असू नाही तर नसू वनला किडा आला लांबाव गुतला म्हातारीच्या नागपुडी मेलं म्हातारा गुलाबजामू गोड का बरं हलवा करायचाच का बुंदीन गुलाबजामू खायला शेपरेट चांगली का एकत्र शेपरेट बुंदीची चव वेगळी गुलाबजामुनची चव अहो बुंदी पाकाच्या बाहेर आहे गुलाबजामू पाकात आहे बुंदी डाळीच्या पिठाची आहे गुलाबजामू मैद्याचे कोणला किडा आला दोन्ही एकत्र केले राजा राणी काय तुझ्या बापाचं गेलं तर बुवा राजाला राणी चिटकवायला चाललं काय होत राजा एवढा राजा राणी राजाला कळलं सुद्धा नाही आपल्याला राणी कवाची टाकली का काय झालं बावळ्याचा बाजार ए झपटकन हाताना सटे मरावं लागणारच आहे फायनल झालंय कधी मरायचं ठरलं आपलं आता हे मधले जे मरण आहे ना हे कर्माचे मरण आहे महाराज शेती उत्पन्न वाढावं म्हणून आपण केमिकलचा वापर केला पॅरासाइड वापरले परिणाम असा झाला उत्पादन वाढलं पण त्यामधले व्हिटॅमिन्स कमी झाले उत्पन्न वाढलं पण त्या उत्पन्नामुळे त्या पिकामध्ये राहणारे व्हिटॅमिन कमी झाले व्हिटॅमिन कमी झाल्यामुळं अन्नाचं उत्पादन वाढलं त्या प्रमाणात रोगाचा विकार वाढला डोंगराळ भागामध्ये शेतकरी फक्त बाजरी पेरायचा खत टाकायचा शेणखत पहिलं ती बाजरी काढली तरी सुंदरच दिसत होती आणि भाकर खाली तर वास येत होता बनवताना आज आपण सगळे दूध हायब्रिड माणसांचे मेंदू भरमिष्ट व्हायचं कारण काय देशीवर जर मेथीवर जर देशी फवारली तर मेथी महिन्यात येते मेथी ना मेथी 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 टाका अशी 3-3 पानं येऊ द्या तिला इतकी आणि फक्त देशी फवारायची आणि ती मेथी सप्त्याच्या पंक्तीला दिली आणि ती आम्ही लिंबू पिळून खाल्ली आता काय करता तरी लोक म्हणले अन्नदाता सुखी भव नाही नाही महाराज तुम्हाला एक ध्यानात ठेवा महाराज कोणी माना नाही तर नका मानू सेंद्रिय शेतीशिवाय कृत्रिम प्रक्रियेशिवाय आत्ताची शेती योग्य नाही काय मध्ये गावरान गाईचं 1 लिटर दूध आणि जर्सीचं 10 लिटर दूध सारखंच कोणता पैलवान जर्सीचं दूध पिऊन कुस्ती जिंकून आला त्याला म्हणा बोटवर कर मी सत्कार करतो तो असं चालतं का नैसर्गिक ते नैसर्गिक आता तुम्ही काही करायला लागले त्याला काय किंमत आहे पैशाला उतारला म्हणजे आपलं काही करायचं पूर्वी चांगले तांदूळ हातात देत होते लोक फिकीत होते काय पैशाला उतारला पुढे केला तांदळाचे पिशवे येतात घ्या पिशवीतच का घालायचे तांदूळ तुम्ही फेकणार कशा नाही शेवटी हातात आणि मोकळे कशा करणार तुम्ही मग पहिले कशा देत होते तुम्ही मग पिशवीतच का घालायचे मग लोकांनी पिशवे फेकायला सुरुवात केली लोक वैतागले लफड्याचं लग्न लोक म्हणले मरू द्या चाकली 1.25 लाखाची नाही तर आता फेकायचं अगं काही राहिलं नाही पण फक्त गाव नाव ठेवू नये म्हणून काय राहिलं आता मरायचं कसं मरून दाखवतो स्वर्गात सुद्धा नेऊन घालतो याची ताकद कमी झाली याची ताकद कमी झाली शरीराची ताकद कमी झाली म्हातारं खाटा उताना पडलं नुसतं पाहतो म्हातारं खाजवीत नाही काही भेटायला येणारे आले आता जवळजवळ शेवटची स्टेप
आली त्याच्यात आपल्याला बुद्धी कमी, यालाही हुशार. तज्ञच आहे त्या. भेटायला गेले का एक बाई, तो म्हातारा पा बोलत नाही बरं का, नुसतं पाहतो कसा. एक म्हातारी गेली, पायाला हात लावला त्याच्या. तज्ञ होती ती. गार पडला. आता जवळजवळ दुसरी तिचीच सवत होती. नाक पाहते, कल्ला, नाकाचा शेंडा. तिसरी वल्ली, नाक पाहू नका, पाय पाहू नका. आता म्हातारा तंद्रीत आहे. तंद्रीत त्याच्या जेवढ्या कागदांवर सह्या घ्यायचे तेवढं घेऊन तो. आणि मग त्या म्हाताऱ्याला आयुष्यभर केलेली कर्म त्याच्या डोळ्यापुढे येतात. आणि त्याच वेळेस त्याला जी गोष्ट आवडते ती वासना तयार होते. आणि वासना तयार झाली का ती लगेच यमाला फोन करते. यम येतो आणि 21,600 वेळा होणारा श्वासवास बंद झाला की प्रेताच्या तोंडात नाग कापूस घातला, मेला माणूस. मेला ना, पाहता काय माणूस मेला. पण शिल्लक काय राहिला आता? प्रेत. आणि माणसं कशाजवळ राहतात? प्रेताजवळ. प्रेतामधलं काहीच राहिलं नाही. मग टाळकऱ्यांना, माळकऱ्यांना, पखवाद्यांना प्रश्न, माणसाचा मरताने जीव जातो का? दोन मिनिटं वेळ घ्या. बांबावल्या भ्यानं उत्तर देत नका जाऊ. माणसाचा जीव कधीही जात नाही. माणसाचा जीव वासनेनुसार ट्रान्सफर होतो. माझ्या अंगातला शर्ट मी जुना झाला म्हणून बदलावला, शरीर बदलावलं नाही, शर्ट बदलावला. वासना जशी होती तसा पुनर्जन्म झाला. आता स्वर्गात गेल्यावर काय होतं मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलेलो नसल्यामुळं जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. पण आता तोपर्यंत सांगता येणार ना. पण इथपर्यंतचा भाग बाकी. कालही सत्य, आजही सत्य, उद्याही सत्य. आता सगळे राजकारणी लोक, पुढारी बिडारी सगळे लोक ऐका. अंगणवाडीच्या बाया बिया, बचत गटाच्या बाया, तंटामुक्ती अध्यक्ष विध्यक्ष, पाया पडतो. इथून पुढे माणूस मेल्यानंतर त्याला तुम्ही नदीवर जाळता तर त्याची राख नदीत टाकू नका. पाया पडतो तुमच्या. नद्या स्वच्छ ठेवा, नद्या स्वच्छ ठेवा, नद्या स्वच्छ ठेवा. ती राख गुणीत घाला, घरी आणा आणि आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. ही भावपूर्ण श्रद्धांजली. श्रद्धांजलीला नदीवर भाषण करीत बसू नका. लोक लावितात खालून घोडे, तुम्ही वरून देतात श्रद्धांजल्या. बंद करा. पहिली गोष्ट, प्रत्येक माणसानं नदी स्वच्छ ठेवायला शिका. नदी ही माता आहे. निसर्ग कोपला त्याला हे कारण आहेत. आषाढ संपत आलाय, निमा झाला, बुरबुर येईन बुरबुर. हा उगाच आपलं काहीच्या काही चालत नाही. ते पहिली गोष्ट थोडं वाईट आहे कानाला, पण खरं आहे. प्रत्येक व्यक्तीनं वडिलांची राख, आईची राख घरी आणा. तो खड्डा घ्या, त्याच्यात झाडं लावा. आणि पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत त्या झाडाला